पवारचा आहे तो महायुतीच्या बाजूने बोललाय, त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. सकाळपासून आम्ही या गडबडीत आहोत. मी सकाळी अनिल परबांचा मला फोन आला होता की उपसभापतीची निवडणूक लागली, आपण शिवसेनेचा फॉर्म भरतोय. मी नव्हतो तिथं, जयंत आसगावकर नाहीत, भाई जगताप नाहीत, आमचे अभिजित वंजारी फॉर्म भरायला गेले होते. आणि महाविकास आघाडी म्हणून आमचं बहुमत नाही आहे विधान परिषदमध्ये, परंतु काल एक प्राथमिक चर्चा आमची गटनेते झाली होती की आपण फॉर्म भरू, सरकारनं विनंती केली तर त्याची माघार घेऊ, परंतु किमान फॉर्म भरला पाहिजे लोकशाहीमध्ये. म्हणून आम्ही आज अभ्यंकरांचा फॉर्म भरण्याचा निर्णय सकाळीच आमच्या चर्चेमध्ये झाला. तोपर्यंत फॉर्म भरेपर्यंत दुसरी बातमी आम्हाला कळाली की उलट्या बाजूनं सचिन भाऊ अहिर हे निवडून धनुष्यबाण या चिन्हावर आले होते तांत्रिकदृष्ट्या मागच्या वेळी, परंतु गेले काही 2 वर्ष ते उद्धव साहेबांच्या बरोबर होते. आज तेच उपसभापतीचे उमेदवार झालेल्याची बातमी आम्हाला बघायला मिळाली. शरद पवार गटातील एक एनडीए मध्ये सहभागी खासदारांचा एक गटाचं म्हणणं आहे शरद पवारांच्या पक्षाला काय नेमकं नाही, मला नाही वाटत पवार साहेबांच्या गटामध्ये कुठली अडचण येईल असं वाटत नाही. ते एकसंघपणे पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राहतील असं मला वाटतं. मी मगाशी त्याच्यावर खुलासा केलेला आहे. प्रस्ताव अजून आलेला नाही. प्रस्ताव आल्यावर त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील, परंतु आमची राजश्री शाहू समविचारी आघाडी आहे. जे येतील त्यांना घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.